मग तशा चोऱ्या कर ना, तू काला भिक्का आला मागवतो याच्या त्याच्यापाशी. अरे भिकाऱ्याच्या घरावर धाड पडली मागच्या आठवड्यात भिकाऱ्याच्या, तर त्याच्या नावावर भिकाऱ्याच्या नावावर 8,60,000 रुपये फिक्स सापडली भिकारीच्या. आणि त्याच्या झोपडीत चिल्लर निघाली 2.25 लाख. तर पोलीस कटाळलं मोजू. मग खरा भिकारी तो आहे का आपण आहे? आणि आपले भिकारी आता 20 तारखेला चपटिका होईना पाजा. त्या पाजणाऱ्याने त्यांचा खिशा त्यांचा आहे ना गलासात भरून ठेवला पाहिजे आणि तो यांना पाजला पाहिजे, तरी हे भीती मोठ्याचा प्रसादी. निर्लज्ज औलादीची पाजा. काय रे आपल्याकडे काय आपल्याला 1 मोटरसायकल, 2-4 हजारचा मोबाईल, 100-200चा पायात बूट, गाडीला झेंडा. आणि ज्याचा जो पेट्रोल टाकीन त्याचा बिल्ला, तरी बिन भाकरीचा बोंबलं तिंडवतो. नालाय का काय तुझ्याकडं? अरे ज्याचा बोंग घेऊन बोंबलं तिंडवतो त्याची जर पेटावली ना तर पुढचा फॉर्म भरेपर्यंत दूर निघल. एवढी आहे तुझ्या का वडा बिडी आहे का बाय बांगरी? आणि युवक कार्यकर्ता झालाय जग मारा. करकुटा तुटला तर अंडरपॅन्टला पिळकावून लावतोय, अंडरपॅन्टला वा झाल्यानुसार खाचितोय. ही कसाच्या गप्पा. आता पहा ना, काही नालाय का 1.5 महिना झाला, 15 दिवस झाले घरी नाहीत, बोंबलं धिंडायचं फक्त. आणि इस्टीट काय, 1 मोटरसायकल, 2-4 हजारचा मोबाईल, पांढरा ड्रेस, तुटेल चप्पल, खिशात 200 रुपये, छातीला ज्याचं भोंग बांधायचं त्याचा पिल्ला, आणि गाडीला झेंडा. बिन भाकरीचं हिंडा ते बायको रोजानं. आणि बायको लोकांना विचारली तुमचं रोप लावाय आलं का? मग आपली टोळी मोकळी. तुमचं फक्त रोप लावाय आलं ना, आमची टोळी कावाय बी आमची टोळी मोकळी आहे, कारण आमचा टोळ गेलाय प्रचाराला. आमची हे निवडणूक आहे ना महाराज, या सुद्धा शेतीच्या कामात ठेवले रे पाहिजे. 15 दिवस झाले मजूर मिळालं, मजूर येत नाही. आता तिकडं खाऊन पिऊन मस्त पैकी 200-400 रुपये मिळतात, जास्त असतील. पण पाय फक्त इवळायचंय, इवळ भले आग का होईना मागून. बरं ते फक्त इवळायचे 500. फक्त काय म्हणायचे ते म्हणणे ना खरं आहे, आपण लगेच म्हणायचं. मजूर मिळालं, लोकांच्या सोयाबीन काढायच्या राहिल्या, लोकांच्या बाजऱ्या काढायला आल्या, माणसं येईल. बरं बाजरीवाली ह्या आठवड्यात अशी झाली, 3रे वाट्याने द्या म्हणते. सगळं केलं. आता 22 तारखेला बसले थोबाड वाचून. आलं का रोप आला 22ला, 21 पर्यंत पे. काय प्यायची तुला? 22ला धर तुझाच गाला साथ. मग कोण पाहिजे? खिशात गलास ठेव, येईन तवा धरण कर प्रमाण पाठ. आपली आपण करा सोडवण, मुता गलासा. इडिया औलाद नाही तर तुम्हाला अशी लाजबीज नाही वाटत का आपण कोणच्या मागे हिंडतोय का काय? आता जर एखाद्याला म्हणलं ना टाळ नीट वाजव, मला म्हणला भजन गेलं उडत. आणि तिकडे लोकांचे बोर्ड ठोकायचे, सतरंजा झटकायच्या, बिनगा भाकरीचं बोंबलं धिंडायचं. फक्त काय साठी? पाचशे. सभा 11ला आणि 8लाच निघालं करून. चहा नाही पाणी नाही. सभा सुरू झाली 1:30ला. पण बसलंच. सभा सुटली, पैसे वाटणारच गेला निघून. तो घोडाच लावीत घरी आला. मला उपास घरी आला, बायकोला म्हणलं पिठलं कर. ती म्हणली पिठलंच. तू लगेच म्हणला आजही पिठलंय का? ती म्हणली तुझ्या तोंडाला नाही चव, तू लागली रस्त्याची सव. खायचं असेल तर खाय, नाही तर मर. मग तो आला दिंडीत आमच्या बोकांडी.
बरं इकडं आल्यावर दिंडीत आल्यावर का तो नीट राहतो का? दिले एका दिंडीच्या 2 दिंड्या करून. या दिंड्या फुटल्या का म्हणून मग महाराज दिंड्या फुटल्या म्हणजे भजने नाही वाढली. नुसतं एखाद्याला म्हणणं ना टाळ नीट वाजव, मला म्हणला तू दिंडी गेली उडत. दुसरी दिंडी अजून 5 वर्ष नाही. या दिंड्यावाल्यांना असे दिवस येणारे महाराज, यांना एकट्याला झेंडा घेऊन जावा लागेल, लोकच नाही. चला थोडं पुढं, चला थोडं पुढं. कुठं राहतो आपण? गेलं बंबाला सगळं. हा कटेवर आहे, लाकडात अग्नी आहे, घर्षण कर. तुम्ही काय काळजी करायची नाही. ती उसात साखर आहे, प्रक्रिया कर. दुधात लोणी आहे, क्रिया कर. जगात देव आहे, साधना कर. आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं? आता आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले जय मंजाबाबा कला क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळ पाटोळ खताळे वस्ती कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन आजच्या कार्यक्रमाचे देणगीदार वर्गणीदार रामारी बाबन खताळे कोंडाजी रामन खताळे चंद्रकांत दोडेमा खताळे निळकंठ विष्णू खताळे खताळे कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. पाटोळा खताळे वस्तीवरील लोकांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी कीर्तनाला बसलेले महिला पुरुष बचत गटाच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, कामाला जाणाऱ्या बाया, शाळेत जाणाऱ्या पुरी, नापास झालेल्या पुरी, बापाला हाताखालून काढणारी पोरं, 90 पेणारी पोरं, गायक वादक गुणीजन ग्रामस्थ ग्रामपंचायतीला उभे राहिलेले, पडलेले, डिपॉझिट गेलेले सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनाला सुरुवात. गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 5-7 गोष्टी देवाकडे मागायच्या. ही समोरच्या गाडीची काच पहा बरं, ती चमकती डोळ्यावर. बोलेरो बोलेरो ते बोलेरोचा ड्रायव्हर थोडी गाडी बाजूला घ्या. विठाल विठाल सगळ्यांना धन्यवाद. आणि तरुण मंडळ भजनी मंडळ आणि अशा कार्यक्रमाचे आयोजन करताना पहिलं कौतुक करावं ते अन्नदान घालणारांचं. का का सगळ्यात श्रेष्ठ दान अन्नदान. आणि त्यातल्या त्यात 6 वर्ष शेतकरी दुष्काळानं पिडला, 6 वर्ष, पण त्यानं अन्नदानाची हायगाई केली नाही. तुम्ही एखाद्याला म्हणा तुमची पंगत कॅन्सल करा, तो म्हणतो पिठलं भाकर घालीन, पण पंगत आणि गरीबच पंक्ती घालतात. श्रीमंत माणसं ह्या लफड्यात पडत नाही, त्यांचं जळालं. श्रीमंत माणसं नाही, गावांमधले कार्यक्रम फक्त पंक्ती घालणारे गरीबच आहेत, श्रीमंत नाही घालणार. श्रीमंत फक्त लाल करा माझी, मला फक्त असं म्हणा या 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 बसा बोकांडी आमच्या. एक आजही गावांमध्ये अन्नदान कोण करते? गरीबच. पिठलं भाकर पण दणकून. आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात करते शेतकऱ्याची बाई. श्रीमंत हलकट माणसं मोजिते. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची ऐकू म्हणते निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? 15 मिनिटं ताटली वाजितो तरी वरण येईन. एवढ्या चपात्या वाढते का शेतकऱ्याला? अय दरिद्री, ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसली, तर तुझ्या चपातीचं काय घेऊन बसली? शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवा लावा, ती तांब्यावर पाणी पातेलात होती ती डायरेक्ट. ही श्रीमंताची दरिद्री तशी नाही होती, तीच का आला? शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे. ही श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते, आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिवून घालेल. बा 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 बा. आपल्याला वाटतं जोडून आमुष आली काय ना, आज जोडून आमुष. हो, शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशी. त्या हलकटांच्या घरात कपाट डोकायला लागत. चहा आहे का? अजून 1 वर्षानं श्रीमंताच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. आणि त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, आग लाव त्या प्रसाद. एक पंगत घालणाऱ्यांचं कौतुक करावं. 2
पंक्तीला येणाऱ्यांचं कौतुक करावं का? पंगत कोणी घाली? जेवाय माणसं नको. आणि 3 पंगत वाढणाऱ्यांचं कौतुक सगळ्यात जास्त. महाराज लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे. लॉन्सला गावांमधल्या सगळ्या मंडळांचे वर्षभराचे कार्यक्रम आहे ना महाराज, 3-3 हजार लोकांची पंगत तरुण पोरं वाढीतात. त्यांचं कौतुक का करू नये? आणि हे काम तरुणांमुळेच होत्या. कमिटी फिमिटी काही करीत नाही. वांग ते काय करते डोंबलं? ते फक्त माईक घेणार, गपची बस बादली उचल. नाही तर सगळी कामं पोरं करतात. शियाला फक्त म्हणा शेवटच्या कोपऱ्यात बुंदी नाही, 3 टोकरे घेऊन पळतात. आणि तरुण पोरं कामं करतात महाराज, फक्त जुनी मंडळी त्यांना जमवून देत नाही. हा घोटाळा आहे. प्रत्येक गावात जुनी मंडळी नंगाट. कार्ट्यानं टाळ घेतला, म्हाताडं उठलं, ते पण म्हणलं बोंबलू नको. हा टाळ तू बाई वाड्यावर या. कुठं तुझ्या नादी लागत? मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नादी लागत. आणि तरुण मंडळीला वापरून घेऊ नका, वापरून घेऊ नका. सगळ्या तरुण पोरांना सांगतो, आता लोकांचे भोंगे बांधायचं बाद झालं. आता एवढी बाई लटकवा आणि आमच्या टोळीत या. हे बाद झालं. आता चौन राहिलं नाही तिकडं आणि चौथाय राहिला नाही. आता तिकडं काय कोणता कार्यकर्ता व्हावा? आपण जावा तर ते दुसरीकडे जातही. आपण म्हणावं हार घेऊन जावं आणि त्यानं पक्षपात जावं, ते यायला हार घेऊन चला गे. इथून पुढे आमच्या टोळीत या आणि एवढी बाई गळ्यात लटकवा. मरेपर्यंत मानानं जगाल. ही भोंगे बांधायचं, 17च्या झटकायचं आणि रॅली काढून बोंबलं तिंडायचं. अर्धा लिटर पेट्रोलसाठी 70,000ची गाडी दामटायचं. काही काम नाही. गाड्या देत असतील ना रॅलीला, मग जा. पेट्रोल कोणी देईल? पेट्रोलला काय आपली परिस्थिती नाही का? आपण 2 अंडे विकू तरी अर्धा लिटर पेट्रोल लागू. आपण काय भिकारी आहे का? नाही. मग त्यांनी पेट्रोल टाकायचं, मग आपण त्यांच्या नावानं इवळायचं. इतके भिकारी आहेत का आपण? हा, ते गाडी देणार आहे का कायमची? मग काय रॅलीला तांबड्याच जावा. गाडी अर्धा लिटर टाकीतात पंपावर, त्याच्यातही कटका. बिल होतं 1.5 लाखाचं, भावती निघती 2 लाखाची. कशाला मरायचं तार फटायचं? आमच्या टोळीत या आणि गावातल्या लोकांना सांगतो, तरुणांना जरा वापरून घेऊ नका, त्यांना संध्या देत जा. सप्त्याची कारभार जरा सप्ते करीत असताना गावात मिटिंगला पोरांना बोलीत जा. नुसती जुनीच मंडळी लावून नका धरू. त्यांच्या नका मनावर घेऊ, पण निदान त्यांना एखादं वाक्य विचारा. तुम्ही घ्या, तुमच्याच मनानं घ्या. बाबा तुम्ही घ्या, बाया तुम्ही घ्या. पण आता नुसते बाबा नाही राहिले सप्त्यांना, बाया लय झाल्या. आता बाया आता पुरी कीर्तनकार झाल्या, तर पुरीनी 5 चौथा केला संप्रदायाचा. चौथा पुरीनं फेटा बांधायचा. मग आम्ही काय नववार नेसायच्या? काय झालंय महाराज? पुरीनी जॅकेट घालायचं, आम्ही घालतो काऊन? येड्याचा बाजार झालाय महाराज. काय झालंय महाराज? हलकट माणसांना समाजात किंमत आल्या. आमच्या ते टीव्हीला कीर्तन राहायचे पुरींचे. पुरीनी टोप घालायचा, कोट घालायचा पुरीनी, कांबार मान असे नीट करून टाकलं. तुम्हाला 1.5 महिना झाला पोर दिसली का टोप वाली टीव्हीला? खुटाच उपटून टाकला त्यांचा. आपण ज्याच्या मागं लागलो त्याचं कामच. दरिद्रीपणा काही करायचं त्या पोरीने. कटकाव देते चॅनलवाले धरून. तुम्हाला पोरच दिसणार नाही कुठं 1.5 महिना झाला टोपावाली. नाही ते पोरीने फेटे बांधायचे. अहो श्रीमंत माणसं लग्नाला उता आलाय, बायांना फेटे. मग आम्ही चूक केली का? आम्ही गडी झालो. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पोरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या, आवळी तो मुंडकी. बावळ्याचा बाजार. ते काही करीत बसायचे. चांगले बसून लोक जेवत होते. कोणाला किडा आला, उभ्यानं जेवण सुरू केलं. आणि ते वरडणं आला, एक ताटली हातात घेतं, भात या कानपटीत आणली पाहिजे. बावळ्याचा बाजार नाही. तर चांगले गोल गुलाबजांबू होते.
कोणच्या बापाचं काय केलं? गुलाबजामूच लांबावला, लांबकोळा केला गुलाबजामू. काय तुझ्या बापाचं गेलं का? चांगला होता ना, गोल खात होती लोक. केला लांबकोळा, गुतला नागपुडीत म्हातारीच्या, मिळालं म्हातारी. बावळ्याचा बाजार. चांगली बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते. कोणाला किडा आला, केलं एकत्र. राजा राणी, राजा एवढा आणि राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टकली का मुका घेऊन गेली. काय झालं त्या राणीला? बावळ्याचा बाजार. आपलं काही करीत बसायचं. चोर आल्यावर कुत्र्यानंच भुकावा का गाढवानं? महाराजांची भाषा आहे, माझी नाही. जयाचा वेळ अर्थ आहे असा, ज्याचं काम त्याने करावं. चोर आले आणि कुत्रं भुकानं, गाढव भुकायचं. गाढव कुत्र्याला म्हणलं भुक, कुत्रं म्हणलं इंटरेस्ट नाही. हा नालायक मला कधी ताजी भाकर घालीत नाही, म्हणला याचा सुपडा साफ होऊ दे, मोर दे म्हणला. गाढव म्हणलं मी भुकन. कुत्रं म्हणलं तुला किडा येतं भुक, पण आपल्याला इंटरेस्ट नाही. कुत्रं घेतलं झोपून आणि गाढव भुकलं. केवढ्याचा येडेपण आहे. पूर्वी कसं होतं, आता पूर्वी पुरीला पोरगा पाहायला जायचं तर 100 माणसं जात होती. आता पोराला पोरगी पाहायला 2 माणसं जातात. पोराची आईन पोराचा बाप स्कूटीवर. वाडा मिळाला, भाऊबंद तर वारले सगळ्याचे. भाऊबंद हा विषय, आणि ते मेले तेच बरं झालं. नाही तर भाऊबंद इतके नालायक तुमचे माझे, जिवंतपणी नीट जगून देते नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने म्हातारे घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? नको कोणाला राम राम, आपली स्टोरी. अहो काय झालंय, 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे. वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. बाबडीवानी शाळा उतारल्यात. अरे शाळा काढणाऱ्यांनी हा विचार करायला पाहिजे, लोकांनी पोरं आणायची कुठून? कोणी उठायचं, 2 खोल्या बांधायच्या आणि 1 गाडी घ्यायची, भरली शाळा. पोरं कुठे? मास्टर पोरं सापडे त्यात. आपल्याकडे घाला. अरे एकच आहे बावळाटा, घाली तो कुठं कुठं? पोरग का अर्जंट याची गोष्ट आहे का? जेव्हा लोकांना 5-5 पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढलं नाही. आता पोरं बंद झाले तर तुम्हाला उता आला. बरं लोक पोरं आणतील कुठून? ज्यांना बायका आहे त्यांना तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जे बायको करायच्या मोसम मध्ये त्यांना तुम्ही बायका देती नाही. लोकांनी पोरं आणायची कुठून? ज्याला बायको आहे त्याला तिसरं होऊन देती नाही, आणि काहींची रेंज गेली पण पाहुणे येते नाही. काय करावं? रेंज गेली काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसणं. काही करीत बसायचं. महाराजांची भाषा आहे, अर्थ लोपले पुराणे, अर्थ लोपले नाश केला शब्द ज्ञानी, नाश केला शब्द ज्ञानी. विषय लोभी मन, विषय लोभी मन बोला. साधनावर गे बुडविले, झाडू संताचे पुढारी सध्या टेन्शन मध्ये आहेत, सुधारणच त्यांना काही. आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून मेंदूच बंद झाला त्यांचा. इकडे जाऊ का तिकडे जाऊ. हाय बीपी आहे त्यांना सध्या, हाय बीपी. घुसावा कोणच्या? बरं म्हणता येईल मी येतो तुमच्या. त्यांच्याकडे डोकं आहे मला. ते ह्या पक्षातून त्या पक्षात जायला ते त्यांच्यावर नाही ठेवीत मला. नाही येडे नाहीत ते फायदा त्यांचा आहे, पण ते आपल्यावर लुटी द्यात. ते काय म्हणतात, तुम्हाला योग्य न्याय मिळावा म्हणून मी तिकडे गेलो. आम्ही इंग्रज गेल्यापासून मर्यालाच आहे. तुम्ही मर्याल सापाव फटके हाणता का आला? ती मंडळी किती हुशार आहे. मी जाणारच नव्हतो, मी पक्षनिष्ठ आहे. पण केवळ तुमचं दुःख मला पावत नाही.
कोणचं? तुम्ही बधिरच वहिले तुम्हाला काय? तुम्ही आता माया पुढे बसले का? खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. तुम्ही तसे ते समाजानं फार नैतिकता सांगून दिली महाराज. समाजानं नैतिकता ठुलीच नाही. जी मंडळी गाथा पाण्यात टाकू लागायला होती ना तीच वैकुंठ गमनाला रडाय होती. काय हुशार मंडळी. या 2-4 वर्षामध्ये काय झालं, महिलांना नको ते अधिकार आले, त्यांची बुद्धी झाली कमी, अधिकार झाले जास्त. ती बोलूनच देईना बाई घरात. हो आपण म्हणलं ना बाई कालचे कपडे धुतले नाही का, तेवढंच काम आहे का मला? बाई मी धुतो, आळडू नको. मी काय काय पावा ती आपल्याला म्हणती. काय काय पावा म्या 3 मिटिंगा करून आली. बाई धुतो मी, गुंगलू नको. आणि लय बोलत ना ना घटस्फोट घे बाई बा. आणि त्याच्यामुळं त्यांनी काय झालं, घरातले कारभार गेले त्यांच्याकडं, पैशाचे व्यवहार त्यांच्याकडं. या 2-4 वर्षात त्यांनी लग्नामधले सख्खे मामाच बदलून टाकलेत. आता नवीन एक मामा पैदा झालाय औलाद अलीकडून, ती गुरु मामा, म्हणजे मानलेला मामा. भाऊ मानायची लय नवीन पद्धत आली आपल्याकडे. सख्खे 4 भाऊ, ते मेले 4 एकखटी. ते गेले गाडी खाली 4 बी. हेच दरिद्री उठलं कुठून 4था मामा. हाच नालायक लग्नात उभा असा हाणला पाहिजे लॉन्स मध्येच. महिला मंडळ तुमच्याकडे किती पैसा येऊ द्या, अरे नाते रक्ताचे शोभतात हे ध्यानात ठेवा. पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसाला, तुम्हाला अनेक मित्र असतील, अनेक समाज मानणार असेल, पण रक्ताचेच नाते माणसाला शोभून दिसतात हे ध्यानात ठेवा. तुम्ही कुणाशी दुश्मनी करा पण भावाशी दुश्मनी करू नका. तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला तर शेवटी भाऊ आहे हे ध्यानात ठेवा. आणि आज आपण पैशाच्या घमेंडीमध्ये भावांचे नाते तोडून टाकले. निम्मे निघतील कीर्तनात भावाशी न बोलणारे. पण तुमच्यावर हे मित्र मित्र जाऊ दे, हे फक्त 5 पर्यंत आहे. मित्रांना काय गेलं नाही. फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पडला एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते तर दुसऱ्याच्या गुलाला जिंदाबाद. अरे आणि परत आपल्या घरी आले. 13 मतानं पाडलं तुम्हाला. किती नालायक गाव आहे आपलं. तू कुठं कुंभमेळ्याला गेला का? महाराजांनी किती सुंदर प्रमाण लिहिलंय. जन हे सुखाचे. मोकळा रडू द्या, मोकळा रडू द्या. बाबा बोलतो म्हणून धराल तो अंडा बोल. महाराजांनी हा तर तुम्हाला घाबरला जणू. त्याला वाटलं अंधार पडला नाही. महाराज नुसतं चोपदारानं हात केला तर पोर गप राहिलं तर वारकरी संप्रदाय किती मोठा असेल. आता चोपदार बोलला तर पोर गप बसलंय. मी आरडून मारायला लागलो तरी तुम्ही सुधरानं. विनोदाचा भाग सोडा. आपलं कीर्तन आहे ना महाराज, हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज महाराज मरू दे, उलथू द्या तिकडे. गज बुवा आहे, दगड उचकला का बुवा आहे. माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. थोडं कानाला वाईट आहे पण ते सत्य. आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका आणि तुमच्यातला म्हणून ऐका. त्यात फायदाच आहे. आज कीर्तन सोडता जगात एकही गोष्ट चांगली ऐकायची राहिली नाही. महाराजांची भाषा इतकी